धर्माचे नाव घेऊन ते अत्याचार करते, तुम्हाला धर्मात टाकल्या जाते आणि धर्माचा प्रचार करते. राजे, तुम्ही कधीच कुठली मस्जिद पाडली नाही आणि कधीच कुठल्या कुराणाची आयातही जाळली नाही. तुमच्या समवेत दर्या सारंग दौलत खानही लढला होता, स्वराज्यासाठी मुसलमानही दारातीर्थी पडला होता. तुम्ही केला नाही कधीच कुठल्या धर्मावरती हल्ला. तुमच्या प्रदेत देवही होता पण होता मशिदीत अल्लाह. म्हणून तुमच्या परीच माझे माणुसकीचे रक्त आहे. मी धर्माभिमानी नाही राजे, तुमचा खरा शिवभक्त आहे. मी धर्माभिमानी नाही राजे, तुमचा खरा शिवभक्त आहे. या गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. नाही तर मी काही गावामध्ये जातो, फक्त कुणबी समाजाचे लोक शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात, बौद्ध समाजाचे लोक बाबासाहेबांची जयंती साजरी करतात, आदिवासी समाजाचे लोक बिरसा मुंडांची जयंती साजरी करतात, धनगर समाजाचे लोक माता अहिल्याबाईंची जयंती साजरी करतात, मुस्लिम लोक टिपू सुलतानांची जयंती साजरी करतात. पण या तुमच्या गावामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. एकदा जोरदार टाळ्या होत्या तुमच्या या गावातल्या सगळ्या लोकांसाठी. आणि मी या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांनी माझं स्वागत केलं, पण काही लोक पाहत होते की वक्ता येते कवा. मी मगांपासून 6 वाजतापासून बसलोय, डान्सही पाहिला, पोरीचा लाईन डान्स पाहिला, मगांपासून 6 वाजतापासून बसलोय. वक्ता येऊन नाही राहिला, वक्ता गेलाय समोरून. आता विषय असा आहे, मी आहे दिसाले पंढरीचा विठ्ठल सावळा. आता तुमच्या गावातल्या या 21 समितीच्या पोरांचं माझ्यावर लयच प्रेम आहे. तेले वाटलं आपण जो वक्ता बोलावला तो गोरा दिसला पाहिजे, म्हणून त्यानं माझा फोटो एकदम गोरा करून टाकला. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्याच्यासाठी. तुमच्या गावातले आकाश भाऊ भोट्टे आमच्या गावातले आहे, आमच्या गावामध्ये राहिले, आम्ही सोबतच क्रिकेट खेळायचो. पण अचानक त्यांनी इकडे स्थलांतर केलं आणि आमच्या गावातले लोक त्याची आठवण करतात की असा माणूस आमच्या इकडे चांगली शिवजयंती साजरी झाली पाहिजे बाबा, आहे ना. आणि सगळ्या तुमच्या गावातले लोक दादांनी प्रस्तावित केलं, सुंदर भाषण त्यांनी या ठिकाणी केलं, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होत्या. आणि लहान लहान मुलींनी, नाही ते काही गावातले लेकरं पाहिले, दबक्या पावलांनी आली माई मालकीन झाली, एका वाघाची शिकार एका हरणीने केली म्हणते दादा. पण तुमच्या गावात लहान लहान लेकरांना डान्स केले, लहान लहान लेकरं समोर आले. स्टेज डेअरिंग तुमच्या गावामधल्या लेकरांमध्ये आहे. अत्यंत जिजाऊ मासाहेब, सावित्रीमाई फुलेंसारख्या, अहिल्यामाई होळकरांसारख्या मुली नटल्या होत्या. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होत्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता सगळे लोक कार्यक्रम ऐकायला आले. काही लोक मला महाराज समजत आहे. मी काही कीर्तन करायला आलो नाही का, तुम्ही पहिल्यांदा हे ऐकलं असेल. भाषण काय असते बा, नेत्यांचे भाषण तुम्ही ऐकले असेल. तो ह्या पक्षावर टीका करते, तो त्या पक्षावर टीका करते. मी काही महाराज नाही आहे, मी एक साधारण शेतकऱ्याचं पोरगा आहे. मी सामाजिक कार्यक्रम करतो. पण हे आपलं भाषण चालता येताना एक मला गृहस्थ म्हणत होते, काळजीमध्ये तुमचा कार्यक्रम किती वाजेपर्यंत, गाडीतूनच उतरल्यावर माझ्या कानात त्यांनी सांगितलं, तुमचा कार्यक्रम किती वाजेपर्यंत चाललाय म्हणे. म्हटलं एखादा तास चालते बा. नाही म्हणे, लोक जेवण करायचे आहे. आता बाईले वाटत असं स्वयंपाकाची व्हायची आणि हा बुवाने आता भाषण सुरू केलं. तुमची दिलगिरी व्यक्त करतो मी, तुमचं समजू शकतो. पण आजच्या दिवशी उपाशी राहिले तर काही विषय नाही आहे. कारण शहाजी राजेंनी मासाहेब जिजाऊंना छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी बंगळुरूवरून आपल्या पुण्यामध्ये पाठवलं होतं. तेव्हा कुठं आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालं. म्हणून आजचे दिवस उपाशी राहिले. मी उपाशी साहेब गेल्या 1 तारखेपासून मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करून आलो. माझा काल नाशिक जिल्ह्यात कार्यक्रम होता. नाशिक वरून 50 किलोमीटर निफाड नावाचा तालुका आहे, तिथं शिंगवे नावाचं गाव आहे. ज्या गावाच्या शेजारी भरतपूर नावाचं गाव आहे. डिसेंबर महिन्यामध्ये थंडीच्या काळामध्ये त्या गावामध्ये आपल्या भारतातले जेवढ्या प्रजातीचे पक्षी आहेत त्या गावात एकत्र येतात डिसेंबर महिन्यामध्ये. आणि अख्ख्या भारतातले लोक त्या गावात जातात की पक्षी कोणकोणते आहेत आपल्या देशात. त्या गावात माझं काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भाषण होतं. रात्री 2 वाजता बसलो गाडीत, सकाळी 10 वाजता अमरावतीत पोहोचलो.
10 वाजता मग आपले कपडे गिपडे धुवून धावून मस्त रेडी होऊन मग मी इकडे आलो. तुमच्या गावातले पोरं मला घ्यायसाठी आले. अत्यंत सुंदर तुमचं हे गाव आहे आणि मला तुमच्या गावातल्या लोकांची गोष्ट फार चांगली आवडते की तुमच्या गावातले लोक दारू पित नाही. तुमच्या गावातले लोक दारू पित नाही, तुमच्या गावातले लोक खर्रा खात नाही, तुमच्या गावातले लोक तंबाखू खात नाही, तुमच्या गावातले लोक जुवा खेळत नाही. तुमच्या गावातल्या बाया, तुमच्या गावातले माणसं निवडणुकीच्या टाइमले मतदान विकून आपल्या पोराचं भविष्य खराब करत नाही. किराण्याचे झोरे घरात घेत नाही, साड्या घरात घेत नाही. चांगले लोक आहेत तुमच्या इकडे. आमच्या इकडली गोष्ट होय पाहिजे आकाश भाऊ आमच्या इकडले जाम जाम सांगत आपल्या गावात. पण असं फार सुंदर तुमच्या या गावातले लोक आहेत. ज्ञानेश्वर आकुडकर नावाचे कवी म्हणतात की या दिलदार मैफिलीला माझा सलाम आहे. कोणाला? तुमच्या या मोठा कोसुर्ला मध्ये मोठ्या विचारांचे लोक आहेत की या दिलदार मैफिलीला माझा सलाम आहे. माझ्या तव्याच मीला माझा सलाम आहे. त्यांनी भोगलेत सारे ऐटीत राजवाडे. या फुटपात जिंदगीला माझा सलाम आहे. म्हणून तुमच्या या कोसुर्ला गावातल्या लोकांना माझा खरंच सलाम आहे. आता सुरू करू का? चार्जिंग झाल्या तुमच्या बॅटऱ्या. आता सगळ्यात आधी जे लहान लहान झाकणं आहे, लहान लहान लेकरं चिंदर खुर्दा. मी येताना मोठी गाडी आणली, बरोबर मोठ्या गाडीत आलो. गाडीने शीट आहे, अंदर सीटवर बसून आलो आम्ही. सीटच्या खाली आणले गिफ्ट. काय आणले? कोणासाठी आणले? जे कोसुर्ला गावातले लहान लहान लेकर आहे काकू, त्यांच्यासाठी आम्ही गिफ्ट आणले आहे. ते गिफ्ट अशा पोराईले देणार आहे, लेकराईले जो माझ्या भाषण होईपर्यंत शांत बसन दादा, त्याला ते गिफ्ट भेटणार आहे. जो मधात बोलला तर गाडीने मागून डिक्की आहे. काय? हो, डिक्कीत आहे पोते. जो बोलला त्याला पोत्यात भरला का तिकडे गडचिरोलीच्या जंगलात त्याला आम्ही नेऊन टाकतो. मग तुम्हाला गिफ्ट पाहिजे का तुम्हाला पोत्यात भरून नेणं पाहिजे? तुम्ही सांगा आता मला. बोलत नाही का तुमच्या इकडे लेकरं? गिफ्ट पाहिजे ना तुम्हाला? शांत बसाल ना मग आता. हा, करू सुरू. या संपूर्ण भारतीय देशाला संस्काराचा आणि संस्कृतीचा महान मेरू प्रदान करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ आणि प्राणपणाने लढून राजे तुम्हीच जिंकले किल्ले, की प्राणपणाने लढून राजे तुम्हीच जिंकले किल्ले. दुश्मनांचे सदा परतुनी तुम्हीच लावले हल्ले. स्वराज्य रक्षणासाठी घेतला जन्म जिजाऊ पोटी. हे शिवराया प्रणाम माझे तुझला कोटी कोटी. छत्रपती शिवाजी महाराज की. काही लोक तोंडात हलवते. बाहेर वाटते मेकअप करून तर बाया खराब नाही होय. तुमच्या इकडली गोष्ट नाही काकू. छत्रपती शिवाजी महाराज की. बाया फक्त छत्रपती शिवाजी महाराज की. इकडल्या बाया जिजाऊ मा साहेबांचा, अहिल्याबाई होळकरांचा. हाय चार्जिंग आहे तुमच्या इकडे लोक. छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या छत्रपतींनी या संपूर्ण स्वराज्याला, या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी ज्या प्रकारे रावणाच्या दरबारामध्ये शेंदूर फासलेले हनुमानजी उभे करण्यात आले होते, त्याचप्रमाणे औरंगजेबाच्या दरबारामध्ये रक्ताने माखलेले छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी 40 दिवस आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वतःचं शरीराचं रक्तदान करून टाकलं. या स्वराज्यासाठी त्यांचे डोळे काढण्यात आले, त्यांच्या डोळ्यामध्ये गरम सलाखा टाकण्यात आले आणि डोळे त्यांचे बाहेर काढण्यात आले. त्यांचे हात तोडण्यात आले, पाय तोडण्यात आले, त्यांची जीभ हे जबड्याच्या बाहेर काढण्यात आली. तरी छत्रपती संभाजी महाराजांनी या स्वराज्याचं रक्षण केलं. ते छत्रपती संभाजी महाराज. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये 1875ला 1800च्या शतकामध्ये आदिवासी समाजाच्या जमिनी इंग्रज लोकांनी हडपायला सुरुवात केली होती. तेव्हा एक 25 वर्षाचा महामानव रस्त्यावर उतरला आणि लोकांना सांगायला लागला की टोपी टोपी एक है, साहब साहब एक है. टोपी म्हणजे कोण? टोपी म्हणजे इंग्रज. टोपी म्हणजे आपल्यातले लोक आणि साहब म्हणजे कोण? इंग्रज. तो व्यक्ती सांगायला लागला गावागावामध्ये जाऊन की आपल्या जमिनी ह्या धोक्यात आहे
इंग्रजांचं सरकार आपल्या जमिनी हडपायला निघालेलं आहे की टोपी टोपी एक है, साहब साहब एक है. हे ज्या महात्म्यानं सांगितलं की अंग्रेजों के खिलाफ बिरसा लड़े थे सीना तान कर, देश के दुश्मन को ललकारा तीर कमान को थाम कर, हर देश प्रेमी प्रेरणा पाएगा इतिहास उसका जानकर, लेकिन सबसे पहिले बिरसा मुंडा तो खुद में निर्माण कर. असे क्रांतीवीर बिरसा मुंडा आणि ज्या मातेनं या भारतीय देशाला वाचवण्यासाठी इथल्या पेशव्यांशी झुंज दिली, इथल्या विरोधकांशी दुश्मनांशी झुंज दिली, त्या अहिल्याबाई होळकर आणि ज्या महात्म्यामुळं माझ्यासारखा ओबीसी समाजातला कुणबी जातीचा पोरगा 2 एकर कास्तकार आकाश होली माहित आहे, काही सांगायची गरज नाही, सबूतच इथं आहे. माझ्यासारखा ओबीसी समाजातला 2 एकर कास्तकाराचा पोरगा, मी महाराष्ट्रातला तरुण एकमेव असा कवी आहे काका, कविता. येता येता तुमचे रस्ते पाहिले बा म्या, पुऱ्या कवितेच्या चारोड्या झाल्यावर राजू येता येता, म्हणजे रस्त्यात खड्डे आहे का खड्ड्यात रस्ता हेच नाही मला समजलं. मस्त रस्ता आहे तुमच्या इकडला, वाजवा टाळ्या. पण मी महाराष्ट्रातला तरुण एकमेव असा कवी आहे दादा, ज्याच्या कविता विधान परिषद मध्ये, विधान भवनामध्ये 3 वेळा सादर झाल्या आणि माझी शासकीय पटलावर नोंद आहे. महाराष्ट्रातल्या देशाच्या माजी कृषी मंत्र्यानं मला 2 वर्षाआधी लोकसभेच्या निवडणुकीला फोन केला, कृषी मंत्र्यानं, ज्यांना आम्ही टीव्हीवर पाहतो. त्यांचं नाव आहे शरद पवार साहेब, पण मी त्याच्या पक्षाचा नाही आहे. तुम्हाला वाटत त्याच्या इकडून गेला भाषण द्यायला, असं माहित आहे. आपण कोणत्या पक्षाचा नाही आहे, कोणत्या पार्टीचा नाही आहे, कोणत्या संघटनेचा नाही आहे. माझी एकच पार्टी आहे, ते म्हणजे माझ्या बापाची पार्टी, आणि माझी एकच संघटना आहे, ते म्हणजे शेतकऱ्याची संघटना. जिथं शेतकऱ्यांवर अन्याय होईल तिथं गोविंदा फुलाट बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या कृषी मंत्र्याचा मला फोन आला आणि कृषी मंत्र्यानं त्या साहेबांनी, शरद पवार साहेबांनी आपल्या हिंगणघाटच्या वडनेरला म्हणजे एक सभा लावली, काटोलमध्ये सभा लावली आणि बारामतीला सुद्धा मला त्यांनी भाषणासाठी बोलावलं. तेव्हा मी टीव्हीवर माझं भाषण सुरू होतं. माझी आई सोले काढत होती, माझे बाबा बाजूने बसले होते. माझ्या आईला अचानक मी टीव्हीवर दिसलो. माझी आई माझ्या बाबाला म्हणते आपलंच होय का म्हणते. पण हा मोठेपणा मला कशामुळे मिळाला? आमच्या गावातल्या शाहूकाराकडे माझे वडील, ज्या शाहूकाराकडे 100 एकर शेती आहे, त्या शाहूकाराकडे माझे वडील शेण सावडायला जायचे. हप्त्यानं होते 400 रुपये हप्ता, त्यांना 400 रुपये महिन्यानं होते. एका साधारण शेतकऱ्याच्या पोराला तुमच्यासारख्या कोसुर्ल्या मधल्या विद्वान मंडळींनी भाषण देण्यासाठी बोलावलं. तो शेतकऱ्याचा पोरगा टीव्ही मध्ये गेला. पण हा मोठेपणा मला ज्या महात्म्यामुळे मिळाला, ज्या महात्म्यानं असं सांगितलं की मला संविधान लिहिताना काही अडचण गेली नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यांसमोर उभं होतं की जखडबंद पायातले साखळदंड, तटातट तुटले तू ठोकताच बंड, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्यामुळे, असे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, वाजवाना टाळ्या, कारण बाबासाहेबांमुळेच आपण इथं बसू शकलो आज, नाही तर तुम्ही घराच्या बाहेर नसते निघू शकले जर तुम्हाला आरक्षण नसतं भेटलं तर. विदर्भातले जे मराठी आहेत ते कुणबीमध्ये आले. आज मराठा समाजाचा मोर्चा निघते, कारण त्यांच्याकडे कुणब्याचं प्रमाणपत्र नाही आहे. आपल्याला मोर्चे काढण्याची गरज नाही आहे. काहून? त्याले कारण आहे आपल्या भारतीय देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि आपल्या भारतीय देशाचे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून तुम्ही या ठिकाणी बसले आहात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या दादांनी सूत्रसंचालन केलं. वाजवा याच्यासाठी जोरदार टाळ्या. तुम्हाला वाटत असेल शिवाजी महाराजच्या जयंतीले आलेले सगळे पाहुणे हे आपल्या मराठा समाजाचे आहे, पण हे बौद्ध समाजाचे आहे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अत्यंत सुंदर गीत सादर केलं. त्यांच्या तारखा भेटत नाही. 3 महिन्याआधी त्याची तारीख घेतली. कुठं आहे का दादा? त्यांच्या तारखा भेटत नाही. यायची जी पत्नी आहे, हा माणूस वीट भट्टीवर काम करायचा. जिथं विटा तयार होतात तिथं वीट भट्टीवर 200 रुपये रोजाना काम करायचा. अभ्यास केला, माणूस सरकारी नोकरीवर लागला. त्यांनी लग्न केलं. लग्न झाल्यानंतर बायकोला शिकवलं,
बायको सकाळी 7 वाजता लायब्ररीमध्ये वाचनालयामध्ये जायची. हा माणूस सकाळी उठून बायकोसाठी स्वयंपाक करायचा काका, आणि स्वयंपाक करून त्यांच्या पत्नींना, त्यांच्या बायकोला त्यांनी शिकवलं. त्यांची बायको, त्यांची पत्नी आज जजची परीक्षा पास झाली, कोर्टाचा जज, क्लास 1 अधिकारी आहे. त्यांच्या पत्नी हे सुद्धा क्लास 2 अधिकारी आहे. तुम्हाला वाटत आणि ते बौद्ध समाजाचे आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एका जातीचे होते का काका? छत्रपती शिवाजी महाराज एका जातीचे नव्हते. म्हणजे एकदा जोरदार टाळ्या आमच्या शिवप्रधान भाऊ गराडकरांसाठी होऊ द्या. आणि माझ्यासोबत जे आले, आपल्या कार्यक्रमाची शूटिंग करत आहे, नेहमी माझ्या सोबत असतात, माझ्या मोठ्या भावासारखे आहे. आदिवासी समाजाचे जात का बरं सांगत आहे? तुम्ही म्हणाल जाता कोण सांगून राहिला हा? बाबासाहेबांनी सांगितलं होतं, जी कधीच जात नाही ती म्हणजे जात. लोक जातीवरच जातात शेवटी. तुमच्या गावातली गोष्ट नाही. ते आदिवासी समाजाचे आहे, पण त्यांच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजची जयंतीचं आयोजन करतात, बाबासाहेबांच्या जयंतीचं आयोजन करतात, बिरसा मुंडाच्या जयंतीचं आयोजन करतात. माया प्रत्येक कार्यक्रमाची सगळी शूटिंगची जबाबदारी त्यांच्याकडे असते. माया मोठ्या भावासारखे आमचे दिनेश दादा परचाकी यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊ द्या. आणि ज्या संतांना माय भाषण असंच चालते. तुम्हाला वाटत हा इतिहास सांगायला का एक होता राजा त्यांना भजा, मग काय सांगता रिकामा जागा भरा. आपलं भाषण असंच चालणार आहे. माझं मत असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकण्याआधी त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकाचं कव्हर आपल्या लोकांच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे. नाहीतर जय छत्रपती शिवाजी महाराजांना दर काही अर्थ आहे का त्याला? काहीच अर्थ नाहीये. म्हणून तुमच्या इकडली गोष्ट नाही बरं, नाहीतर मध्ये अजून म्हणा. पण ज्या संतानं आयुष्यभर गरिबांच्या लग्नातल्या पंक्ती सावळल्या, पण स्वतःच्या मुखात एखादा बुंदीचा दाना सुद्धा घेतला नाही. संत म्हणत आहे मी संत. आणि मी एका वारकऱ्याचं पोरगा या माणसाला विचारून घ्यायचा. माझ्या वडिलांना 26 दिवस पंढरीची वारी पायदळ केली आहे. मी दररोज हरिपाठ करतो. मध्ये कीर्तनही जमते काकू. हो, कीर्तन केलं नाही आजपर्यंत, पण जमते मध्ये. मी सगळ्या स्टेजवर जातो. मी भागवत सप्त्यातही कार्यक्रम करतो, प्रबोधनाचे. मला अध्यात्माचे विषय देतात. म्हणून ज्या लोकांना असं वाटत की हा धर्मावर बोलते, बा खरा धर्म काय आहे? खरा तो एकची धर्म जगाला प्रेमवर पावे. साने गुरुजींनी सांगितलं होतं. संत कशाला म्हणतात? जे चमत्कार करतात ते संत नसतात. गाडगे बाबा सांगितलं, जे चमत्कार करतात ते संत नसतात. तुकाराम महाराजांनी सांगितलं की जगाचे कल्याण संताचे विभूती, देह कष्टविधी परोपकारी. जे जगाच्या कामात येतात, जे समाजाच्या कामात येतात ते खरे संत. आणि जे तुम्हाला धान दुपारा दाखवून तुमचं भविष्य काय आहे, तुमचं पंचांग काय आहे दाखवून भंडवण्याचं काम करतात ते म्हणजे जंत. ज्या संतानं आयुष्यभर गरिबांच्या लग्नातल्या पंक्ती सावळल्या. माग प्रदीप मिश्रा नावाचा एक बुवा आला होता. प्रदीप मिश्राचा नावाचा बुवा कुठून आला? उत्तर भारतातून आला. आपल्या देशा महाराष्ट्रातला नव्हे. आपली महाराष्ट्राची संस्कृती कशाची संस्कृती आहे? ज्ञानोबांची, तुकोबांची, संत एकनाथ महाराजांची, संत जनाबाईंची आपली संस्कृती आहे. पण प्रदीप मिश्रा नावाचा बुवा आपल्या महाराष्ट्रामध्ये भागवताचे कार्यक्रम करते आणि 1-1 कोटी रुपये घेते. माया भाषणात तुम्ही तिकीटा काढून आले काय? तुमच्याकडून तिकीट घेतली काय? मंडळानं घेतली काय याच्याकडून? पण त्याच्या भाषणात, त्याच्या भागवतात जो समोर बसत त्या VIP सीटची किंमत आहे 11.5 लाख रुपये. ऐकायची फक्त. प्रदीप मिश्रा भागवत करते. प्रदीप मिश्राचं भागवत होतं. आता मी बसलो गोंदियावरून. दुसऱ्या दिवशी माझा कार्यक्रम होता अकोल्यात. रिझर्वेशन केलं. मूर्तिजापूर नावाचं गाव लागते. तिथं रिझर्वेशनच्या डब्यात 15 बाया बसल्या. अतिक्रमण केलं त्यांना डायरेक्ट रिझर्वेशनच्या डब्यात. आणि त्याच्यातली एक आजी मध्ये म्हणते, काजी म्हणते, साहेब तुमचं तर आमच्या गावात भाषण झालं तर म्हणते, मोठं भाषण केलं म्हणते. देना म्हणते आता बसायला जागा दिली बा. आता 15 जणी होत्या काकू. 5 जणी जागा दिली, 10 जणी मग अंगावर पडल्या. म्या म्हटलं एवढी गर्दी करून तुम्ही चालल्या कुठं? तर चाललं म्हणे प्रदीप मिश्राचं भागवत ऐकाले. तर प्रदीप मिश्रा काय सांगते म्हटलं? तर प्रदीप मिश्रा सांगते म्हणे 1 लोटा जल सब समस्या का हल. आता तुम्हाला मी एक्झाम्पल उदाहरण देऊ काय? मी काही खोटं बोलत नाही. हो, ज्याला आक्षेप असेल माझे भाषण झाल्यावर त्यांनी या आपल्यासोबत बोलाले. आता ह्या लहान लेकरांनी विचारतो, पाक हे मुलं ही देवाघरची फुलं असतात. या कोवड्या कड्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी.
तुकडोजी महाराज म्हणायचे, भाऊ बिना अभ्यास केल्यानं पास होत असते का रे? तुम्ही अभ्यासच नाही केला पेपर लिहायला गेले तर पास व्हाल का? ह्या लहान लहान लेकराला समजते पण मोठ्या मोठ्या बायाला समजून राहिलं. प्रदीप मिश्रानं सांगितलं, एक लोटा जल सब समस्या का हल. बेलाचं पान घ्या, मधल्या पानाला सयद लावा, आपल्या पोराचा हात धरा, त्याचे जर पेपर असेल तर त्याचा हात धरून त्याला महादेवाच्या पिंडीजवळ द्या, 11 वेळा मधातल्या पानाला सयद लावून 11 वेळा बेलाचं पान त्या महादेवाच्या पिंडीवर वा, तुमचा पोरगा बिना अभ्यास केल्यानं पास होते. हे ज्या प्रदीप मिश्रानं सांगितलं त्याचा पोरगा 10व्या दिवशी 8वीत नापास झाला. वा हे संत. संत कशाला म्हणतात दादा? संत म्हणजे तुकडोजी महाराज, संत म्हणजे गाडगे बाबा, संत म्हणजे तुमच्या गावामध्ये कोंबे केशव महाराज कोंबे नावाचे संत होऊन गेले. एकदा जोरदार टाळले. संत जे समाजाच्या कामात आले. संत म्हणजे कोण? ज्या संतांना आयुष्यभर गरिबांच्या लग्नातल्या पंक्ती सावळल्या पण स्वतःच्या मुखात एखादा बुंदीचा दाना सुद्धा घेतला नाही. जो संत गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला करत पंढरीच्या वारीला गेला का पण कधी विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही. ज्या संतानं गावागावामध्ये जाऊन रस्त्यावरची घाण तर स्वच्छ केलीच पण लोकांच्या मस्तकातली अंधश्रद्धेची घाण सुद्धा स्वच्छ केली आणि आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांनी सांगितलं की बाबा रे कशी व्हायची तुम्ही? अरे डोक्यात पचपचव आहे, ना काय शेंबूड आहे, पोटात घाण आहे, डोळ्यात चिपडा आहे आणि देवाने काय एवढं रिकामपण आहे का जी तुमच्या अंगात आले? देव कधी कुणाच्या अंगात येत नसते. देव अंगात आणणारे हे पाखंडीच असते. गाडगे बाबा कीर्तन करायचे. गाडगे बाबा प्रश्न विचारायचे, तुम्ही देव पाहिला काची? लोक म्हणायचे बाबा नाही पाहिला. मग लोक वर पाहायचे. असे वरून तर येत नाही देव इमानानं. तुम्ही देव पाहिला काची? देव किती आहे तुम्ही सांगा. देव किती आहे? किती आहे देव? बोलत नाही का तुमच्या इकडे लोक? देव किती आहे? लोक म्हणायचे बाबा देव एक आहे. गाडगे बाबा दुसरा प्रश्न विचारायचे, तुम्ही म्हणता देव एक आहे, मग तुम्ही म्हटल्यावर तुम्ही म्हणलेल्या भूमिकेवर तुम्ही ठाम राहायचा. गाडगे बाबा दुसरा प्रश्न विचारायचे, तुम्ही म्हणता देव एक आहे, मग आपल्या गावातली मरीमा कोण आहे रे बुवा? लोक म्हणायचे बाबा देव आहे. मग देव किती झाले? देव 2 झाले. मग तुम्ही म्हणता देव 2 झाले, मग आपल्या गावातला इतू बाबा कोण आहे रे बुवा? बाबा देव आहे. मग देव किती झाले? बाबा देव 3 झाले. मग तुम्ही म्हणता देव 3 झाले, मग आपल्या गावातला बसण्या बाबा कोण आहे रे बा? लोक म्हणायचे बाबा देव आहे. देव किती झाले? बाबा देव 4 झाले. तुम्ही तर म्हणे देव एकच आहे. मग एवढा मोठा कारखाना आला कुठून? तुकडोजी महाराजांनी सांगितलं, हर देश में तू हर भेष में तू, तेरे नाम आने का तू एक ही है, तेरी रंगभूमि यह विश्व भरा, सब खेल में मेल में तू ही तू है, सागर से उठा बादल बन के, बादल से फटा जल हो करके, फिर लहर बना नदिया भरी, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है. कुणी त्याला गॉड म्हणते, कुणी त्याला अल्लाह म्हणते, कुणी त्याला देव म्हणते आणि कुणी त्याला निर्मित म्हणते. हे ज्या राष्ट्रसंतांना आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं ते राष्ट्रसंत गाडगे बाबा. आणि ज्या महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सांगितलं की आज तुमची गरज, जसे आज कीर्तनकार कीर्तन करतात हो तसे तुकाराम महाराज कीर्तन करायचे. आणि जे लोक तुकाराम महाराजांच्या कीर्तनात बसायचे, तुकाराम महाराज त्या लोकांना सांगायचे की तुमची गरज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याला आहे. आणि अख्खा शेतकरी वर्ग तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकल्यानंतर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सामील व्हायचा पुरावा म्हणून तेव्हा तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावड्यांवर लिहिलेले पायकीचे अभंग आजही आहे की तुका म्हणे ऐसे जयाचे पायक, बढिया तो नाही त्रैलोक्याचा, ज्याच्या जवळचे मावळे आहे तो जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्या संतांना आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं. ते जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ज्या संतांनी ज्या हुतात्म्यांनी या देशाच्या उंबरठ्यावर तुमचं आमचं संरक्षण करण्यासाठी स्वतःच्या शरीराचं रक्तदान करून टाकलं. आणि आपल्याला आपलं संरक्षण करण्यासाठी ज्या शेतकऱ्याच्या पोरांनी, ज्या कष्टकऱ्यांच्या पोरांनी सीमेवर जाऊन स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, जे शेतकऱ्यांची पोरं शहीद झाली, त्या सगळ्यांना तुमच्या टाळ्यांच्या गजरात एकदा विनम्र अभिवादन करतो. कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय सगळा विचार मंच, सगळ्याचे नाव जर घेत बसलो, आधीच टाइम झाला, सकाळी व्हायची वेळ आपल्याला. लोकांनी भुका लागल्या का तुम्हाला? आता तर कीर्तन सुरू झालं आपलं.
कार्यक्रम कशासाठी आहे आदरणीय सगळ्या मी विचार मंचाची दिलगिरी व्यक्त करतो आणि ज्या लोकांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं शिवप्रतिष्ठान कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. लोक मार डीजेचे कार्यक्रम आयोजित करतात पण त्या पोरांच्या डोक्यामध्ये एकच होतं की आम्ही दरवर्षी डीजेचा कार्यक्रम आयोजित करतो पण या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून त्यांनी या प्रबोधनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं. मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. अशी पोरं प्रत्येक गावात असावी. एकदा जोरदार टाळ्या होत्या. गारपीट आल्यासारखा नका तुमच्याच गावातले होय. नाहीतर काही लोकांना सवय असते. बरं दारू वाटपाचा कार्यक्रम आहे का आपला? तुमच्या गावाची लोकसंख्या किती आहे? 700 असेल. बरोबर सांगितलं त्यांना. मोजा 700च्या 700 लोक आजच्या कार्यक्रमाला या बात मोजले येत आहेत. या पाहिलं नाही लागत पण 700 लोक आहेत तुमच्या गावात. अत्यंत सुंदर कार्यक्रम आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आजपर्यंत अनेक कार्यक्रम आहेत काही लोकांना वाटत नाही हे ऐकलंच नाही आपण. भारूड ऐकलं, कीर्तन ऐकलं, सप्ताह ऐकला, हे काय होईल नवीन गाण्याचे कार्यक्रम ऐकले, डीजेचे ऐकले पण हे काय भाव आकाश भाऊन नवीनच उभं केलं सोंगाळ. विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार का बरं पोहोचला पाहिजे. राज ठाकरेचे आप्पाजी कोण? उद्धव ठाकरेचे आप्पाजी प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे असं लिहितात. बाळासाहेब ठाकरेंचे वडील म्हणत आहे ते असं लिहितात की छत्रपती शिवाजी महाराज नावाचा एकमेव असा महापुरुष या जगामध्ये होता की ज्याच्या पुढे 33 कोटी देवांची फलटण सुद्धा बाद होते. ज्या राजामुळे आपल्या मंदिरामध्ये आज देव शाबूत आहे तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांनी म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलं. म्हणजे या गावात कार्यक्रम आयोजित करण्यामागचं उद्देश काय आहे. आम्ही कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करतो, करणं चांगली गोष्ट आहे, आयोजित केले पाहिजे. आम्ही भागवताचे कार्यक्रम आयोजित करतो, आयोजित करणं चांगली गोष्ट आहे, केले पाहिजे. पण त्याच्या आधी शिवाजी महाराजांची जयंती आपण या गावामध्ये साजरी केली पाहिजे. त्याच्या आधी क्रांतीवीर बिरसा मुंडांची जयंती या गावामध्ये आपण साजरी केली पाहिजे. त्याच्या आधी आपण अहिल्यामाई होळकरांची जयंती या गावामध्ये साजरी केली पाहिजे. कारण या लोकांमुळे आज आपल्या मंदिरामध्ये देव आहे, मस्जिदीमध्ये अल्लाह आहे आणि विहारामध्ये आपण मूर्त्या लावतो. या लोकांचं खूप मोठं योगदान आहे ज्यांच्यामुळे आज आपण इथं बसू शकलो. या कार्यक्रमाचं आयोजन कशासाठी आहे की अकल्प आयुष्य व्हावे तया पुढा माझिया सगळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न होकवणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकाशी नामा मने तया असावे कल्याण. ज्या मुखी निधान पांडुरंगा ज्याच्या मुखात विठ्ठलाचं नाव आहे संत नामदेव महाराज म्हणतात या संताचं नेहमी भलं हो. त्याच्यासाठी हा कार्यक्रम आहे. ज्यांच्या मुखामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे त्याचं आयुष्य भल्यासाठी भलं हो. पण ते भलं केव्हा होईल जेव्हा तुमच्या पोरांच्या शाळा वाचतील, तेव्हा ते भलं होईल जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आमच्या डोक्यामध्ये निर्माण होईल. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. हे जे लहान लहान लेकरं बसले आहे तुम्हाला असं वाटत नाही काय हे पोरगा आमच्या गावामध्ये आला. आमच्या गावाची लोकसंख्या 1000 आहे. किती आहे आपल्याला दादा? 1000 लोकसंख्येचं गाव आहे. 2 गावाच्या मधात एक नद आहे चंद्रभागा नावाची नद आहे. त्याच्यात हे राहते तिकडे मी राहते इकडे. पण क्रिकेट खेळाच्या अगदी आमची युती होती. पण हा कार्यक्रम कशासाठी आहे तुम्हाला असं वाटत नाही का तुमच्या गावामधला एखादा वक्ता आमच्या गावामध्ये यावं? बरोबर आहे वाटत नाही का काकू? एखादी कार आपल्या पोरांना घ्याव, आपल्या पोरांना आपल्याला कारच्या समोरच्या सीटवर बसाव. जसं तुमच्या कोसुर्ल्यामध्ये एखादी कार आली तर मार बाया खिडकी उघडून पाहते माय कुणाची कार आली हो. तसं तुम्हाला वाटत नाही का एक दिवस आपल्या पोरांना आपल्यासाठी कार घ्या, किस्तीनं नाही तर घरावरची फी ऐकून घ्या. एक दिवस तुम्ही सुद्धा कार घेतली पाहिजे. पोरांनो आपल्या आईला बाबाला समोरच्या सीटवर बसवायचं आणि अख्ख्या कोसुर्ल्याच्या गल्ली गल्ली मधून फिरवायचं. एक जण कार काढायला समोर ठेवायचा, इकून निघते तिकून कटते कार. ही जयंती कशासाठी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं आयोजन म्हणजे काय की ज्याप्रमाणे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो
पण छत्रपती शिवाजी महाराज घडवत असताना आई कशी असायला पाहिजे महिलांनो लक्षात ठेवा. आई कशी असायला पाहिजे तर आई असायला पाहिजे जिजाऊ मासाहेबांसारखी, जिच्या वडिलांना जिजाऊ मासाहेबांचा माहेर आहे शिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यातलं, जिच्या वडिलांना निजामशहाने भर दरबारामध्ये कापून टाकलं, त्यांची हत्या केली. जिजाऊ मासाहेबांच्या वडिलांची हत्या केली निजामशहाने भर दरबारामध्ये, भावाची हत्या करून टाकली. मोठा मुलगा संभाजी, शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव सुद्धा संभाजी होतं आणि मोठ्या भावाचं नाव सुद्धा संभाजी होतं. ज्या जिजाऊ मासाहेबांच्या मोठा मुलगा सुद्धा मरण पावला युद्धामध्ये लढत असताना, त्या मातेचं काळीज किती मोठं, त्या मातेच्या पतीचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलाचं शहाजी राजांचं काळीज किती मोठं की आपला मुलगा मरण पावला. जिजाऊ मासाहेबांचे वडील त्यांची हत्या केली, पोराची हत्या केली, भावाची हत्या केली, तरी सुद्धा मुरार जगदेवराव नावाचा एक आदिलशहाचा सरदार पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरवतो आणि तिथल्या लोकांना सांगतो, पुण्यामधल्या लोकांना सांगतो, इथे जर तुम्ही वस्ती केली तर त्याच्या घरामध्ये एकही मुलगा एकही मुलगी जन्माला येणार नाही. तिथं अंधश्रद्धा जडीबुटी लावतो तो. पण जिजाऊ मासाहेबांचं काळीज मोठं, एवढी हिंमत या मातेमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांना बंगळुरूवरून कुठं आणलं, पुण्यामध्ये आणलं आणि त्यांच्यावर चांगले संस्कार केले. चांगले संस्कार केल्यानंतर अवघ्या 17व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा नावाचा किल्ला जिंकला. कोणामुळे तर जिजाऊ मासाहेबांमुळे. आई कशी असायला पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की प्रल्हादाची कयादू आई, छत्रपतींची जिजाबाई, कौसल्या देवकी आदी सर्वही वंदिल्या ग्रंथी. आई कशी असायला पाहिजे, पत्नी कशी असायला पाहिजे. माय लग्न झालं नाही पण पत्नी कशी असायला पाहिजे. जेव्हा शहाजी राजे मरण पावले तेव्हा जिजाऊ मासाहेबांना म्हणा लागत होतं एकच पोरगा राहिला, आता राहू दे, तिकडून अफजल खान या, बाबू पायात काळा धागा बांध. अफजल खानाने एखादा मंत्र टाकला तर असं म्हणलं का जिजाऊ मासाहेबांना. जिजाऊ मासाहेबांना कधी त्यांचे जे पती होते शहाजी राजे त्यांना असं म्हणलं का तुम्ही बाजारच बरोबर आणत नाही, आता घरात बायाचं बरोबर चालते, पण तुमच्या गावाचं आश्चर्यचकित करणारं दृश्य आहे. माणसं समोर बसले आज, नाही तुम्ही प्रत्येक गावामध्ये जातो बायासमोर बसतात, पण तुमच्या गावातल्या महिलांसाठी टाळ्या उद्या एकदा या कार्यक्रमाला स्वयंपाक टाकू आल्या बिचाऱ्या. ह्याच तर खऱ्या सावित्रीमाई, ह्याच तर खऱ्या जिजाऊ मासाहेब तुमच्या गावामध्ये आहे. नाहीतर बाया एवढ्या असतात, खतरनाक बाया आहे. काही नवऱ्याले म्हणतात लढने की तुम कोशिश करना, लढाई कभी ना करना, खाना ना बन पाएगा. तिकून नवरा आहे बहादर. धमकाने की कोशिश करना, धमकी कभी न देना, तेरा शॉपिंग बंद हो जाए. अशी पाहिजे जिजाऊ मासाहेब. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जर जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं असतं की आताच्या बाबू शिवराय, बाबू शिवबा पायात काळा धागा बांध. कोणाकोणाच्या पायात काळे धागे आहे? तुमच्या गावातली गोष्ट नाही, तुमच्या गावातले लोक घालत नाही, काही पोरही घालते. बरं घेणं ना काहीच नाही, घेणं ना देणं फुकटचं कंदी लावून ये ना. माहीत कोणालाच नाही धागा कायच्यासाठी बनतो. बरं काळा धागा कोण बा, लाल धागा तर माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, माळ घाला. धागे कोण बांधता बा, बरं बांधा तर बांधाव, लाल धागा बांधा, काळा कोण माहीत कोणालाच नाही. जसं लेकरू झालं त्याच्या पायात काळा धागा. पुरी घालते तर घालते, पोट्टीने घालून सिरकेले. म्हणजे काही लॉजिक. काळा रंग कशाचं प्रतीक आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा रंग घेतला, क्रांतीचं प्रतीक आहे. बुद्धांनी भगवा रंग घेतला, शांतीचं प्रतीक आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भगव्या रंगाची टोपी घेतली, बरोबर आहे. वारकरी संप्रदायाचा झेंडा भगव्या रंगाचा आहे, बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीसाठी निळा रंग घेतला, टिपू सुलतानांनी हिरवा रंग घेतला. पण आपण कोण काळा घेतला? आपण एवढं कोण हुशार झालो बा? कोण काळे धागे बांधतात? बरं काळा रंग कशाचं प्रतीक आहे तुम्हाला माहित आहे का? एखाद्या मंत्र्यानं जर तुमची कर्जमाफी केली नाही, 7/12 कोरा म्हणून तुम्हाला फसवलं आणि तुमची कर्जमाफी कधी केली नाही, तो जर मंत्री इकडे आला तर आपण काय दाखवत केले? काळे झेंडे दाखवत नाही का? आपली कर्जमाफी नाही झाल्यावर
की आम्ही तुम्हाला मतदान केलं आणि आम्हाला तुम्ही कर्जमाफी नाही केली म्हणून काळा झेंडा. काळा रंग कशाचं प्रतीक आहे? काळा रंग हा निषेधाचं प्रतीक आहे, अशुभ प्रतीक आहे. जेव्हा आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जातो तर काळा रंग चालत नाही, पण आम्ही काळा धागा घालतो. हो, आमच्या ज्ञानेश्वर माऊलींना सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये की जरी मंत्र्याची वैरी मरे तरी बाणा का बांधावी कटारे, अरे रोग जाय दूध साखरे तरी निंब का पियावा. जर मंत्रानं संत्रानं लोक मेले असते तर छत्रपती शिवाजी महाराजांना हातामध्ये तलवार घेण्याची गरज काय पडली असती? जर मंत्रानं संत्रानं लोक मेले असते तर भगवान श्रीकृष्णाला हातामध्ये सुदर्शन घेण्याची गरज काय पडली असती? जर मंत्रानं संत्रानं लोक मेले असते तर प्रभू श्री रामचंद्राला हातामध्ये धनुष्य बाण घेण्याची गरज काय पडली असती काकू? आणि तुम्ही कुठं काळ्या धाग्याच्या मागे लागल्या जी? हरिपाठ रोज वाचतो आम्ही. योग याग विधी येणे नो हे सिद्धी आणि वायाची उपाधी दंभ धर्म. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की या जगामध्ये जगाच्या इतिहासामध्ये असा एकही मायकाला पैदा नाही झाला का ज्याला चमत्कार करण्याची सिद्धी प्राप्त झाली आहे तरी लोक जातात बाबा माग. बेरोजगारी से तंग आकर जो लोग बाबा बन जाते हैं लोग अक्सर उन्हीं के पास ताबीज लेने के लिए पहुंच जाते हैं. ज्या लोकांना रोजगार भेटत नाही म्हणून ते बाबा होतात आणि आपण त्याच्या जवळ चाललो भविष्य पाहले. शिवाजी महाराजांच्या आईनं जर असं सांगितलं असतं की हे गे बाबू, अमावशीच्या रात्री जायचं नाही 12च्या नंतर, लावडी नेते तिकून लावडी जर आली, औरंगजेबानं जर एखादा मंत्र टाकला तर ते कसं होईल? रात्रीचा 12चा टाइम आहे, जाऊ नको तिकडे. लगीले जर उठलं लेकरू तर दावडा जास्त दूर जाऊ नको, हाव आहे सगळ्यात मोठा तूच हाव आहे, जास्त दूर जाऊ नको. छत्रपती शिवाजी महाराजांनी काकू, छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्ध्यापेक्षा जास्त लढाया ह्या अमावस्येच्या रात्री केल्या. लक्षात ठेवा, अमावस्येच्या रात्री जास्त लढाया केल्या आहेत. आमच्या गावामध्ये आपल्या समाजामध्ये महापुरुष का बरं घडत नाही? तुम्हाला गोष्ट, आता किती वर्षापासून लोक कीर्तन करतात, कीर्तन ऐकतो आपण बरोबर आहे, भागवताही ऐकतो, लोक दीक्षाभूमीवर जातात, लोक पंढरपूरला जातात, लोक मस्जिद मध्ये जातात, लोक चर्च मध्ये जातात, भागवत सप्त्याचं आयोजन करतो. महापुरुषाचे विचार लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणून आम्ही मोठा 2-2 लाखाचा डीजे सांगतो, तरी नाही समजला विचार तर आवाज मोठा करतो, तरी लोक हे महापुरुषने समजून राहिले. डिफॉल्ट कुठं आहे? महाराज लोकांनी मोठमोठ्या गाड्या घेतल्या, मोठमोठ्या बिल्डिंगा बांधल्या. आपण कित्येक वर्ष झाले कीर्तन ऐकूनच राहिलो. आपले 2 एकराचे 4 एकर झाले नाही, पण महाराजने 1 लाख रुपये पाहिजे कीर्तनाचा. ज्या महाराजांना सांगितलं की कमी खर्च करून सुद्धा मुलं होतात, त्या महाराजांना आपल्या पुरीचं साक्षगण नुसतं कोट्यावधी रुपयाचं केलं आणि तुम्हाला मूर्खात काढलं. तुम्हाला पंढरीचा विठ्ठल जो विठेवर बसला आहे विचारा, तो विठ्ठल सांगण्यासाठी महाराज रथात बसून भागवत करून राहिला. आम्ही कित्येक वर्षापासून कीर्तन ऐकतो, भागवत ऐकतो. लोक दीक्षाभूमीवर जातात, चर्च मध्ये जातात, मस्जिद मध्ये जातात. प्रत्येक लोक आपापल्या धर्माच्या प्रेरणास्थानी जातात. मग लोक सुधरून कोण नाही राहिले? सुधारले का लोक? तुमच्याकडे सुधारले, मागावर लोक सुधरून कोण नाही राहिले? सुधरून याच्यासाठी नाही राहिले काकू, तंबाखाच्या पुडीवर लिहिलं राहते की सेहत के लिए हानिकारक आहे, लिहिलं राहते तरी लोक तंबाखू खातात. हिंदू धर्मामध्ये सांगितले दारू वाईट आहे, आम्ही जोरात म्हणतो जय श्रीराम. फार तर माया काय, राम राम प्रेमाचं प्रतीक आहे. जय शिवराय, पोटात मावा तोंडात छावा, जोरात म्हणते जय शिवराय भावा. काय अर्थ आहे त्याला? आम्ही महापुरुष का बरं आमच्या समाजामध्ये घडले नाहीये? काळ असा होता काका, ज्या काळामध्ये या देशामध्ये तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध होते, अशोक सम्राट होते. एक काळ असा होता ज्या काळामध्ये या देशामध्ये ज्ञानेश्वर माऊली होते, मच्छिंद्रनाथ होते, गहिनीनाथ होते, गोरक्षनाथ होते. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहनी प्रती, गहनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजवली. एक काळ असा होता ज्या काळामध्ये हे संत होते. त्याच्यानंतरचा काळ ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते, तुकाराम महाराज होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते.
कर्मवीर भाऊराव पाटील होते, स्वर्गीय पंजाबराव देशमुख होते, क्रांतिशील नाना पाटील होते. एवढे सगळे महापुरुष, संत गाडगे बाबा होते, तुकोजी बाबा होते. एवढे सगळे महापुरुष गेल्यानंतर गेल्या 70 ते 80 वर्षामध्ये मेरी बात याद रखना तू, गेल्या 70 ते 80 वर्षामध्ये आपल्या समाजात एकही महापुरुष जन्माला आला नाही. डिफॉल्ट होऊन कुठं राहिला. तुकडोजी महाराज म्हणतात, भाषण दिए, प्रवचन किए, भजन कीर्तन भी किए, पर लोग सुनकर घर गए, कुछ भी अमल नहीं कर गए. वही बात लाखों बार दोहराने लगे तो क्या हुआ. दुनिया तो रोटी के लिए बस बोलतीये, वावा तिचं सांगायचं काम झालं, आमचं ऐकायचं काम झालं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणं म्हणजे काय. अरे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही अशी शिवशाही होती की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काका आम्ही शिवजयंती साजरी करताय ना, तर त्या महाराजांच्या काळामध्ये एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. आश्चर्य वाटेल तुम्हाला, ऐकायला मस्त वाटते, पण विचार केला. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही, कर्जमाफीसाठी एकाही शेतकऱ्याचा मोर्चा निघाला नाही, कधी एखाद्या शेतकऱ्यावर, आपल्या समाजातल्या स्वराज्यातल्या शेतकऱ्यांवर दुष्काळ पडला, शेतीमध्ये दुष्काळ पडला, तर शिवाजी महाराजांनी तेव्हा अनंतरामजी शिंदे नावाच्या सुभेदाराला पत्र लिहिलं की अनंतरामजी शिंदे, ज्या शेतकऱ्यांकडे जमीन करण्यासाठी पैसे नसतील, ज्या शेतकऱ्यांकडे जमिनी नसतील, त्या शेतकऱ्यांना जमिनीचा वाटप करा. ज्या शेतकऱ्यांकडे गुराढोरं असतील, त्या शेतकऱ्यांना गुराढोरांचा वाटप करा. ज्या शेतकऱ्यांकडे बी बियाणं नसतील, त्या शेतकऱ्यांना बी बियाणाचा वाटप करा. आणि ज्या शेतकऱ्यांकडे कर भरण्यासाठी पैसे नसतील, तर त्यांच्यावर तुम्ही अरेरावी करू नये, जबरदस्ती करू नये. त्या शेतकऱ्यांची कर माफी करा, अन्यथा तुम्हाला दोषी म्हणून तुमचे हात कदम केल्या जातील. हे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि आज आम्ही शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. शिवाजी महाराजांच्या नावावर लोकांना मतदान मागतो, लोकांना सांगतो की तुमचा 7-12 कोरा होणार आहे. मी कोणत्या पक्षाचा नाही आहे काका, पण महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो ना, तर महाराजांचं नाव घेण्याचा स्वाभिमान सुद्धा आपल्या काळजामध्ये असायला पाहिजे. नुसतं महाराजांचे विचार ऐकून आणि महाराजांच्या डीजे मध्ये नाचून काही होत नाही, पण महाराजांचा विचार आपल्या डोक्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हक्कासाठी तलवार हाती घेतली, ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, त्याच काळामध्ये त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन इथल्या शेतकऱ्यांनी आज प्रश्न विचारायला पाहिजे. तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता, अरे त्याच्या काळामध्ये तर एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही काका, कोणाचंही सरकार असो. मग आजच्या काळामध्ये दररोज महाराष्ट्रामध्ये 30-30 शेतकरी आत्महत्या का बरं करतात. नांदेडमध्ये मकर संक्रांतीला एक पोरगा अभ्यास करत होता, हॉस्टेलमध्ये राहत होता, आणि मकर संक्रांतीला तो पोरगा घरी आला, आपल्या वडिलांना सांगायला लागला की बाबा मकर संक्रांतीचा सण आहे, मला तुम्ही 400 रुपयाचा ड्रेस घेऊन द्या. बापाजवळ पैसे नव्हते काकू. बापानं सांगितलं की बेटा आपल्या घरामध्ये सोयाबीन आहे, 8 पोते सोयाबीन झाली 5 एकरात, 5 एकरामध्ये 8 पोते सोयाबीन झाली. सोयाबीन मार्केटात नेतो, मार्केटमध्ये गेल्यावर जो भाव भेटला 3000 रुपये भाव भेटला, 3000 8 पोते सोयाबीन जाईल. ते पैसे आल्यानंतर मी तुला 400 रुपयाचा ड्रेस घेऊन देतो. पुराला वाईट वाटलं काका, पोरगा 8व्या वर्गात होतं. पोराला वाईट वाटलं की आपल्या बापाजवळ आपल्यासाठी ड्रेस घ्यायला 400 रुपये सुद्धा नाही. तो पोरगा गेला शेतामध्ये गेला काकू. त्या पोरानं झाडाला लटकून आत्महत्या केली. त्याचा बाप त्याची माय त्याला 3 दिवस शोधत होते की माझा मुलगा गेला कुठं. काकू तुमचा मुलगा जर शाळेमधून तुमची मुलगी लेट झाली तर 10 वेळा तिच्या मैत्रिणीला फोन लावता. तुम्ही विचारता की माझी मुलगी का बरं नाही आली. आपल्या पोराला सांगता, विचारता तुम्ही की बाबू तू खोकलत का बरं आहे. 10 वेळा त्याला उलटून पाहता रात्री. त्या आईचा मुलगा गेला काकू. का बरं गेला माहिती आहे, 400 रुपये नव्हते.
त्या पोरानं आत्महत्या केली. आपल्या बापाजवळ 400 रुपये नाही आहेत. त्या पोराचे आई वडील फिरफिर त्याला शोधत होते. ज्या पोराला आपण डॉक्टर करण्याचं, इंजिनियर करण्याचं स्वप्न बघितलं, ज्या पोराला आपण मोठं करण्याचं स्वप्न बघितलं, ज्या पोराला आपण आपल्या तळहातावर मोठं केलं, तो पोरगा आत्महत्या करतो 400 रुपयाच्या ड्रेससाठी. 3 दिवस सगळ्या गावामध्ये, लोक जिल्ह्यामध्ये पाहत होती. एक दिवस त्याचा बाप आपल्या शेतामध्ये गेला. काका, त्याचा बाप गेला शेतामध्ये, तर बापानं शेतामध्ये बघितलं की बाभळीच्या झाडाला आपल्या पोरानं फाशी घेतलेली आहे. त्याच्या बापानं कोणालाही फोन केला नाही. बापानं मोबाईल खिशातला काढला, स्विच ऑफ केला, बाजूला ठेवला, आणि ज्या दोरानं आपल्या पोरानं फाशी घेतली काका, पोराचं प्रेत उतरवलं, आणि ज्या दोरानं आपल्या पोरानं फाशी घेतली होती, आपल्या पोराला ड्रेस घ्यायसाठी 400 रुपये सुद्धा नाही, म्हणून आपला पोरगा मरण पावला, त्यानं फाशी घेतली. त्याच सराडानं त्या बापानं सुद्धा त्या बाभळीला टांगून घेतलं. आणि हे काय म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज की जय, आणि काय तुम्ही शिवजयंती साजरी करता. आम्ही दरवर्षी ऐकतो, महाराज येते सांगून जाते, रानात 10 तोंड होते, कुंभकर्ण 6 महिने झोपाचा. काय भलं झालं तुमचं? तुमचे झाले का 204 एकर? कीर्तन म्हणजे काय व कीर म्हणजे काढणे, आणि तण म्हणजे जे समाजातलं अंधश्रद्धेचा तण आहे, विषमतेचा तण आहे, लोकांना प्रश्न विचारणे, हे तण काढून टाकणे म्हणजे कीर्तन. तुम्हाला काय सांगितलं? रावणाने 10 तोंड होते, तापायले. कुंभकर्ण 6 महिने झोपाचा, तापायला. आम्हाला सांग, आमच्या माईजवळ 400 रुपये नाही, 400चा सिलेंडर 1200वर गेला. छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते ना काका, तर तेव्हाची गरज होती औरंगजेबाच्या विरुद्ध लढणं, तेव्हाची गरज होती पेशव्यांच्या विरुद्ध लढणं. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर सगळ्यात आधी इथल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढले असते, लक्षात ठेवा. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर तुमचं पेट्रोल का बरं महाग झालं, तुमचे पोरं, तुमच्या पोरांच्या शाळा का बरं बंद होत आहे, याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर उतरले असते, लक्षात ठेवा. हे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि आम्हाला काय सांगून ठेवलं, मी 25-26 वर्षाचा तरुण आहे, पण मी मेकॅनिकल इंजिनियर आहे का? तुम्हाला वाटत असं हा मराठी भाषा बोलून राहिला गाडगे बाबाची, तर हे शिकेल नाही आहे. मी क्वालिफाईड इंजिनियर आहे. वर्ध्याच्या बापूराव देशमुख कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं. आय एम अ मेकॅनिकल इंजिनियर, पास आउट फ्रॉम बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सेवाग्राम, फ्रॉम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूर. क्वालिफाईड इंजिनियर माझी डिग्री आहे. जास्त इचुकाठ्यात हात टाकत नाही मी, पण ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो, त्या कॉलेजमधून मला गेल्या 4 वर्षापासून फोन येते, आमच्या कॉलेजमध्ये व्याख्यान करायसाठी या. आता परवाच्या दिवशी माझ्याच कॉलेजमध्ये मी प्रमुख पाहुणा, प्रमुख वक्ता म्हणून माझे भाषण त्या ठिकाणी आहे. मी कशासाठी सांगून राहिलो की महाराजांचा विचार तुमच्या गावामध्ये का बरं पोहोचला पाहिजे, का बरं आपण जागृत होण्याची गरज आहे. बास झालं, तुम्हाला काही घेणं देणं राहिलं, भाषण ऐका घरी चालले जा. दुसऱ्या दिवशी बाया जमतात हापशीवर. एक पोरगा आलता, दिसाले काळाच होता, बारकाच होता, पण एवढं मस्त भाषण केलं माय. पण पोरांना सांगितलं का याच्यावरच लक्ष नव्हतं ना. पुढच्या वर्षी अजून शिवजयंती, अजून पोरं वर्गणीला हिंडतात. गावाचा पाटील वर्गणीला काढते 1100-500च्या नोटा, त्याच्यातली मदतली 10ची देते, लिओफ्रा त्याच्यात 1 रुपया देता घेते. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडली गोष्ट नाही बरं, आमच्याकडली गोष्ट होईल. आपण काय शिकलं पाहिजे, महाराजांची जयंती म्हणजे काय आहे. तुम्हाला वाटत नाही का तुमचे पोरं शिकले पाहिजे, मोठे झाले पाहिजे? तर महाराजांची जयंती हे आहे बापू की आज महाराष्ट्रातल्या 65,000 शाळा बंद होऊन राहिल्या. तुमच्या गावामध्ये 7वी पर्यंत शाळा आहे, 50 पोरं आहे आणि 3 मास्तर लोक आहेत. पण ज्या गावामध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या असेल त्या गावामधल्या शाळा बंद होत आहे. म्हणजे गरीबाच्या पोराचं शिक्षण राहिलेलं नाही. आज तुम्हाला सोयाबीन होते 2 एकरात 5 पोते, 5 पोत्याले भाव आहे पर क्विंटल 3,000 रुपये, 3 15 लागत आहे 30,000 रुपये, 20,000 रुपये उत्पन्न आहे 30,000 रुपयाचं. वर्षभरात काय काढता मग तुम्ही? अटिकली खोटी तर द्या, अशी कोटी. पोराची फी आहे 50,000 रुपये, आणि तुमचे पोर होय इंजिनियर. माझ्या बापानं मला 700 रुपयात 7 वर्ग काढले, जिल्हा परिषदचं मोठं आहे. 5 लाख रुपयाचं एज्युकेशन लोन घेतलं, इंजिनियर बनलो. आणि मी 11 नोकऱ्या केल्या काकू. जगाची टॉपची जी कंपनी होती बायजूस, त्याच्यात मी होतो. 60,000 रुपये पगार होता मला.
सांगायचा मुद्दा काय आहे? आज आपण बोललं पाहिजे. तुमचे पोरं डॉक्टर झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे. या लेकरांना काही समजत नाही काका. वक्ता काय बोलून राहिला, यांना हे लहान आहे अजून, यांना काही समजत नाही. पण यांना घडवायची जबाबदारी तुम्हाला आहे. तुम्हाला वाटत असेल 10 वाजता पावडर लावून पाठवलं, 5 वाजता गाड्यांना भुसतून ही वापस येते. म्हणजे काही लोक असे आहेत की नाही, घर राहिल्यापेक्षा तिथं गेलं तर गेलं, मग वापस येते ते 5 वाजता. अशी लोक आहे. पण हे तुमचे आजची रोप आहे, हे लहान लहान झाड आहे. हे जर याचा पिंपळ जर झाला ना, हे जर अधिकारी बनले ना, तर मायच्या शपथ न सांगतो तुम्हाला, अचक मंत्री संत्री तुमच्या पोराचे सत्कार करायला येऊन. आमच्या गावात 5 प्रशासकीय अधिकारी आहे. हे पोरं सरकारी ऑफिसर होणं, हे पोरं डॉक्टर इंजिनियर घडणं म्हणजे खरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. बरोबर नाही? शेतकऱ्यावर मरणाची कर्जमाफी घेण्याची पायीच नाही येऊ देणं, ही म्हणजे खरी शिवजयंती आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना राजाराम नावाचा पोरगा झाला, तर तो पालथा जन्माला आला होता. तेव्हा तिथले जे ब्राह्मण वर्ग होता, तेव्हा तो महाराजांना म्हणायला लागला की पोरगा पालथा जन्माला आला. अचूक झालं. पोरगा पालथा जन्माला आला, हा घराचा निर्वंश केल्याशिवाय राहणार नाही, तिथल्या ब्राह्मणांनी सांगितलं. पण तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला. त्याने जर ऐकलं असतं पंचांगासारखं, चालले पंचांग पाहिले, जन्म आपण देतो, नाव ठेवते. तुमचे नाव पाय ना, काळे गोरे. मैना पोलाद आहे, लोखंडावरून ठेवलं माय नाव पोलाद. यायचे पा साठे, पाठक, मुळे, कुलकर्णी तुमचे दिल्ले. काळे गोरे, मसने, कुत्रे, डुकरे, कोल्हे, हरणे. असं वाटते गावात आलो का प्राणी संग्रहालयात आलो. आपल्याला एवढं मूर्ख बनवलं. छत्रपती शिवाजी महाराजांना पोरगा झाला, राजाराम नावाचा पालथा जन्माला आला. तिथल्या लोकांनी ब्राह्मणांनी सांगितलं पालथा जन्माला आला, अशुभ झालं. पण शिवाजी महाराजांनी सांगितलं माझा राजाराम जरी पालथा जन्माला आला, तो दिल्ली पालथी घातल्याशिवाय राहणार नाही. हा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. आर्टिकल 51 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इट इज द ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट सायंटिफिक डेव्हलपमेंट, स्पिरिट ऑफ ह्युमॅनिटी अँड स्पिरिट ऑफ इन्क्वायरी. जर एखादा बुवा कीर्तनातून तुम्हाला चमत्कार सांगत असेल, तो जर सांगत असेल रावणाने 10 टन होते, पंपकरण 6 महिने झोपाचा, आणि माझ्यासारखा एखादा वक्ता येऊन तुम्हाला काही सांगत असेल, तर तिला प्रश्न विचारण्याचा अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, लक्षात ठेवा. म्हणून हे चमत्काराच्या मागे कधी लागायचं नाही. चमत्कारानं कधी कोणाचं भलं होत नाही. पंचांग पाहिल्यानं कोणाचं भलं होत नाही. पुरीच्या लग्नासाठी आपला बाप 20-20 वर्ष पैसे जमा करते काका. पुरीचं लग्न थाटात करीन आणि अख्ख्या कोसुर्ल्यातल्या लोक पाच बसले पाहिजे. करते 5 लाख रुपये जमा. हे मंगल कार्यालय सांगेन 1 लाख रुपयाचं चांगला लोन सांगते रिसेप्शन साठी. आणि तिकडे हा चालला ब्राह्मणाजवळ, तारीख ठरवा. ब्राह्मण तारीख ठरवते ज्या दिवशी पाणी येईल त्या दिवशी, आणि ऐन टाइमावर पाणी येते. आणि सगळे वराती डोक्यावर खुर्च्या घेऊन जेवतात. काही अर्थ आहे त्याला? राष्ट्रसंतांनी सांगितलं प्रसन्न हवा पाणी ऋतू हाची विवाहाचा मुहूर्त. बाकीच्या झंझट फालतू समजतो आम्ही. जन्म तुम्ही त्याला नाव ठेवते, मेल्यावरही पिछा नाही आपला. मेल्यावर पिछा नाही सोडत. मेल्यावर सुद्धा घरावर टिन विकाची जरी पायी असन, तर मृत शरीरास पितांबर, घरी नसल्यास विका घर, आणि दुःख भोगा जन्मभर. ऐसे कुणी न करावे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं नवीनच कपडे पाहिजे म्हणते प्रेतावर. कपडे काढून टाका सगळे, नवीन कपडे काढा. सोनं कोण काढत अंगावरचं? विचारलं का ब्राह्मणाने? सोनं राहू दे, मंगळसूत्र राहू दे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्याला महाराज काय शिकता आले पाहिजे. जर महाराजांना मंत्रासंत्रावर, शिवाजी महाराजांनी मंत्रासंत्रावर विश्वास ठेवला असता, करणीवर विश्वास ठेवला असता, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालं नसतं. काकू, उपवास केला पाहिजे. 15 दिवस कर एकादशी. काय तुझा जीव जातो एकादशी, उपवास केला पाहिजे. पण उपवास करणं ही झाली श्रद्धा, पण उपवास करू कुपोषित होऊन मरणं ही झाली अंधश्रद्धा. समजला तर श्रद्धेतला अंधश्रद्धेतला फरक. एक गोष्ट लक्षात ठेवा, तरुण वर्ग जर या ठिकाणी असेल, फक्त 15 ते 20 मिनिट घेतो. 10:30 वाजत आले. पोलीस बांधव आले का या ठिकाणी?
आले का? एकदा जोरदार टाळ्या उद्या त्याच्यासाठी, कारण हे आपलं संरक्षण करतात. मी म्हणतो बडी अच्छी बात आहे. तुम्ही म्हणा पोलीस हमारे साथ है, सगळेजण बाया सुद्धा बडी अच्छी बात है, अरे बडी अच्छी बात है. किसके साथ है? छत्रपती शिवाजी महाराज के विचारों के साथ है. हे लोक आपलं संरक्षण करत असतात, लक्षात ठेवा. पोरांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज, काही काही लोक सांगतात छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हिंदूंचे राजे आणि मुसलमानाचा राग करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्तेखानाची बोटच छाटली. काही काही वक्ते असे आहे का स्टेजवर गेल्यावर तो अफजलखानाचा कोथळा फाडल्याशिवाय आणि शाहिस्तेखानाची बोटं छाटल्याशिवाय स्टेजच्या खालीच नाही उतरत. शिवाजी महाराज म्हणजे मुसलमानांचा राग करणारे, मुसलमान कापून काढणारे असंच सांगितलं. चोर एवढे बदमाश आहे. कहून का शिवाजी महाराज तुम्हाला फक्त हिंदूंचे वाटले पाहिजे. आता मी हिंदूच आहे, मी कट्टर हिंदू आहे बरं. काही काही लोकांना वाटत असं, आपल्या धर्मावर प्रचंड अभ्यास आहे. धर्म कशाला म्हणतात? धर्म ना हिंदू मुस्लिम, धर्म ना बुद्ध जैन, धर्म चित्त की शुद्धता, धर्म शांती सुख जैन संत कबीर म्हणायचे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन आणि हेची आम्हा काम बीज वाढवावे नाम. ज्या आसाराम राम रहीम बागेश्वर सारखे पाखंडी बुवा आहे त्यांच्या पाखंडाचं खंडन करणं हा खरा धर्म आहे. तुकाराम महाराज सांगायचे, सत्याविन नाही धर्म तो रोकडा, जनासी वाकडा मतभेद, मानवाचा धर्म सत्य एक नीती, बाकीच्या कुरापती ज्योती म्हणे सत्य हाच खरा धर्म आहे. ज्योतिबा फुले सांगायचे. गाडगे बाबांनी सांगितलं, तहानलेल्याला पाणी द्या, भुकेलेल्याला अन्न द्या, अज्ञानाला ज्ञान द्या, कापून ताब्यावर अर्धी भाकर कमी टाका, पण आपल्या लेकराले शाळेत घाला. हा खरा धर्म आम्हाला गाडगे बाबांनी सांगितला. धर्म सांगितला छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाच्या ग्रंथात. यथा धर्म तथा सत्यम, यथा सत्यम तथैवच. सत्य न्याय नीती हा आमचा खरा धर्म आहे. धर्म विश्वस्य जगता प्रतिष्ठा, लोके धर्मिष्ठम प्रजा उपसर्पती. जो माणूस सगळ्याशी बंधुभाव ठेवतो तो म्हणजे खरा धर्म जपणारा माणूस आहे. बाबासाहेबांनी सांगितलं, आय लाईक द रिलिजन दॅट टीचर्स लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. जो माणूस स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव मानतो तो खरा धर्माचा अधिकार जपणारा माणूस आहे. धर्म कशाला म्हणतात? राष्ट्रसंतांनी सांगितलं, धर्म माणुसकीशी म्हणती, माणुसकी न्यायावरी शोधती, आणि न्याय सर्वांच्या प्रती एकच असतो सर्वदा, खरा तो एकच धर्म. जगाला प्रेम अर्पावे साने गुरुजींनी सुद्धा सांगितलं. आणि हे जे लोक म्हणतात की शिवाजी महाराज फक्त हिंदू धर्माचे राजे होते, जर छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधात होते, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगरक्षक सिद्धी इब्राहिम नावाचा हा जातीनं मुसलमान होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये समुद्र पर्यटनासाठी हिंदू धर्माला बंदी होती. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये शिवरायांनी आरमार उभारला आहे आणि आरमारामध्ये सगळे लोक, सगळे मावळे हे मुसलमान होते. जर छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई तुम्ही म्हणता हे जर धर्मासाठी होती, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगरक्षक हा सिद्धी इब्राहिम नावाचा मुसलमान नसता आणि अफजल खानाच्या सैन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा चुलता मंबाजी भोसले नावाचा हिंदू हा अफजल खानाच्या सैन्यात नसता. लक्षात ठेवा. अफजल खानाच्या सैन्यामध्ये जाधव, काटे, घाटगे, घोरपडे नावाची हिंदू बांधव सुद्धा होते. जी लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज फक्त हिंदू धर्माचे आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एका काळामध्ये त्यांच्या सावलीने सुद्धा लोक बाटत होती. ती लोक घरी आल्यानंतर लोक गोमूत्र शिंपडायचे. त्या काळामध्ये एका महार समाजाच्या व्यक्तीला शिवाजी महाराजांनी नागनाथ महार नावाच्या व्यक्तीला नागेवाडीची पाटीलकी दिली होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कोण्या एका जातीचे नाही. जे लोक म्हणतात की शिवाजी महाराज फक्त हिंदू धर्माचे राजे आहे, पण जे लोक शिवाजी महाराजांचं नाव घेऊन दंगलीमध्ये जातात, तलवारा घेऊन जातात, पोरांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, धर्माचा अभिमान असला पाहिजे. पण तुम्ही जर दुसऱ्या धर्माचा राग करत असाल तर तुम्ही तुमच्या धर्माचे नाही. या देशामध्ये आपण सगळ्या धर्माचा, सगळ्या जातीचा सन्मान केला पाहिजे. हे शिवाजी महाराजांना आम्हाला सांगितलं. जेव्हा औरंगजेबानं जिजिया कर हिंदू बांधवांवर सुरू केला, तेव्हा शिवाजी महाराजांनी कुराणाचं महत्व औरंगजेबाला सांगितलं की तुम्ही कुराण वाचणारे लोक आहे. कुराणामध्ये मोहम्मद पैगंबरांनी सांगितलं
की सगळ्या जाती धर्माचे लोक हे चांगले असतात, पण तुम्ही हिंदू बांधवांवर झिझिया करला होता. शिवाजी महाराजांनी कुराणाचं महत्व सांगितलं. औरंगजेबाचा चारित्र्यकार इतिहासकार तेव्हाचा खापी खान नावाचा मुस्लिम माणूस विरोधी पार्टीतला शिवाजी महाराज विषयी लिहितो की महाराजांना युद्धाच्या लढाईमध्ये जेव्हा जेव्हा कुराण सापडायचं तेव्हा तेव्हा महाराज आपल्या सैन्यामधल्या मुस्लिम मावड्यांना ते कुराणाची प्रत मोठ्या पूज्य भावनेने परत करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईमध्ये एखादी मुसलमानाची महिला सुद्धा सापडली तर छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या मावड्यांना सांगायचे की ही स्त्री विरोधी पार्टीची जरी असली, विरोधी पक्षातली जरी असली, मुस्लिम बांधवांची जरी सून असली, पण ते मराठ्यांच्या मंदिरातली देवता आहे, तिचं संरक्षण आपण केलं पाहिजे. हे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. लक्षात ठेवा. जे तुम्हाला सांगतात हिंदू खतरे में है, मुसलमान धोके में है, पहिले चप्पल काढायची, पहिले हाणाची देवी. कोणता हिंदू खतऱ्यात आणि कोणता मुसलमान खतऱ्यात आहे म्हणा. इकडे शाळा बंद होऊन राहिल्या, कांतकाराची कर्जमाफी होऊन राहिली, खाचे वांदे होऊन राहिले, तू म्हणतो हिंदू खतरे में है. हिंदू खतरे में तब आता है जेव्हा तुम्ही जनरलच्या डब्यामध्ये जाता विदर्भात, पूर्ण तिकीट काढता, पूर्ण तिकीट काढून सुद्धा तुम्ही जनरल डब्यात उभे राहता, तेव्हा मला वाटतं ना हिंदू धर्म धोक्यात आहे. 9 महिन्याची गर्भवती महिला जेव्हा जनरलच्या डब्यात राहून उभी राहते तेव्हा मला वाटते हिंदू धर्म धोक्यात आला. जेव्हा हिंदू धर्माचे शेतकरी आत्महत्या करतात त्यांना सांगतात तुमची कर्जमाफी 7/12 कोरा होईल. एका शेतकऱ्यानं विजेचा तार तोंडात घेऊन आत्महत्या केली. यवतमाळ मध्ये विधान भवनाच्या समोर एका शेतकऱ्यानं अंगावर रॉकेल घेऊन जाळून टाकलं काका स्वतःले. आणि तुम्ही म्हणता हिंदू खतरे में. जेव्हा शेतकरी मरतो तेव्हा हिंदू खतरे में नसतो, तेव्हा मुसलमान धोके में नसतो. जेव्हा मत पाहिजे असतात तेव्हा हिंदू धोके में, मुसलमान खतरे में. एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराजांनी आम्हाला हे सांगितलं नाही महाराज सगळ्या जाती धर्माचे होते की तुम्ही नाही म्हणून राजे इतकी दंगलखोरी झाली, की तुम्ही नाही म्हणून राजे इतकी दंगलखोरी झाली. तुमच्या प्रजेत माणसांना धर्माची बिमारी झाली. मुखात तुमचे नाव घेऊन ते अत्याचार करते, तुम्हाला धर्मात टाकल्या जाते आणि धर्माचा प्रचार करते. राजे तुम्ही कधीच कुठली मस्जिद पाडली नाही आणि कधीच कुठल्या कुराणाची आयातही जाळली नाही. तुमच्या समवेत दर्या सारंग दौलत खानही लढला होता, स्वराज्यासाठी मुसलमानही दारातीर्थी पडला होता. राजे तुम्ही कधीच कुठली मस्जिद पाडली नाही आणि कधीच कुठल्या कुराणाची आयातही जाळली नाही. तुम्ही केला नाही कधीच कुठल्या धर्मावरती हल्ला. तुमच्या प्रदेत देवही होता पण होता मस्जिदीत अल्लाह. म्हणून तुमच्या परीच माझे माणुसकीचे रक्त आहे. मी धर्माभिमानी नाही राजे, तुमचा खरा शिवभक्त आहे. मी धर्माभिमानी नाही राजे, तुमचा खरा शिवभक्त आहे. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र आहे. समजलं. आता तुम्हाला एवढं मोठं भाषण ऐकलं, आता फक्त मी 5 मिनिटं घेतो. भुका लागल्या काय? 5च मिनिटं कापलं. तुम्हाला काही आपल्या समाजात प्रथा असेल, समाजात म्हणजे सगळ्याच प्रत्येक धर्मामध्ये चांगले लोक असतात, वाईटही लोक असतात. म्हणून त्या धर्माचे लोक सगळा धर्मच वाईट आहे असं होतं का काका? आता तुमच्या गावामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. किती सुंदर गाव आहे तुमचं. मला एक गोष्ट सांग, म्हणजे काही काही गोष्टी सांगितल्या पाहिजे, आपल्याला माहित नसतात म्हणून सांगून जातो. बरं, महाराज लोक सांगतात म्हणजे तुमच्या डोक्यात असल्या पाहिजे. महाराजांनी विचारायचा प्रश्न, विचारायचा प्रश्न कोण नाही बाबा एवढे मोठे पैसे देतो महाराज ते ते चाललायचं ते प्रश्न कोणी विचारू? आमचा इतिहास ऐकू ऐकू भुसे भरले ना आमच्या डोक्यात. विचारायचा प्रश्न. माझ्या आजोबांनी, तुम्हाला सांगतो 1975ला माझ्या आजोबांनी घर सोडलं. 11 लेकर होते, फुल ऍव्हरेज फुल पिकर. 11 लेकर मग आप्पाजीने 11 लेकर टाकून मग आजी टाकून मग आप्पाजी कुठे गेले? पंढरपूरले तपकिरी महाराजांच्या मठात. ज्ञानोबा पोलाट दादाला माहित असत. मठात गेले. 1975ला गेले. 1990ला मरण पावले. तेव्हा फोन नव्हता म्हणून पत्र आलं. पत्र 13 दिवसांना पोहोचलं. माझ्या वडिलांनी 13वीच्या दिवशी माहीत पडलं की माझ्या आजोबा गेले. तुम्हाला वाटल वारकरी म्हणजे काय? जो वार करतो त्याला वारकरी असं म्हणतात. वार म्हणजे वीर विठ्ठलाचे गाडे कडी काढ पाया पडे, करती घोष जय जयकार, जडती दोषाचे डोंगर.
जे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही म्हणून रस्त्यावर उतरतात तो खरा वारकरी आहे, लक्षात ठेवा. जो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर आवाज उठवतो तो खरा वारकरी आहे. जेव्हा आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या शाळा बंद केल्या जातात तेव्हा त्याच्या विरोधात आवाज उठवतो तो म्हणजे खरा वारकरी आहे. जेव्हा संत नामदेवांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारला तेव्हा संत नामदेव महाराजांनी कीर्तन नावाचा प्रकार सुरू केला की टाळ विना लेके नामा देवल में गया, धक्का देके पंडितों ने बाहर भगाया, ही दीन जाती मेरी पंढरी के राया, काय को तूने मुझे दर्जी बनाया. मला दर्जी का बरं बनवलं विठ्ठला, प्रश्न विठ्ठलाला विचारला होता. उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जातीहीन, आणि रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, पायरीसी होऊ दंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. की तुझं दर्शन कसं घेऊ म्हणते की आम्ही जातीनं दीन आहे. तेव्हा लोकांनी विरोध केला म्हणून कीर्तन नावाचा प्रकार सुरू झाला. तुम्हाला काही काही गोष्टी माहीत असल्या पाहिजे. काही महाराज लोक सांगतात कुंभकर्ण 6 महिने झोपता होता. लॉजिक सांगा, लॉजिक लावलं पाहिजे, तर्क लावला पाहिजे, विचार केला पाहिजे. आता एक गोष्ट सांगा, लहान लेकरू आहे रात्री झोपलं तर लघवीले 3 वेळा आईले लघवीले उठवते, बरोबर आकाश दादा. रात्रभर कुंभकर्ण किती महिने झोपला होता? 6 महिने झोपला होता. माणूस आहे 3 वेळा लघवीले उठते, 1 वेळा लघवीले उठते. बरं कुंभकर्ण 6 महिने झोपला आणि झोपीतून उठल्यावर पहिला कार्यक्रम कोणता करतो आप्पाजी आपण? पहिला कार्यक्रम असते परसाकडे जायचा, बरोबर आहे. ज्या काळामध्ये कुंभकर्ण होता तेव्हा संडास होते का लोकांच्या घरी? मग लोक कुठं जाय? लोकांच्या वावरात जाय. कुंभकर्ण 6 महिने झोपला, 6 महिन्यानं झोपीतून उठला. झोपीतून उठल्यावर तो परसाकडे जेव्हा तिला लागली असं तेव्हा संडास नव्हते. आणि तो जर एखाद्याच्या वावरात गेला, 6 महिन्यानं उठला होता, त्याच्या वावरात हरभरा असं, सोयाबीन लावलं असं, तूर असं, म्हणजे महाराज सांगून काय राहिला, आम्ही ऐकून काय राहिलो? जत्रा में फतरा बिठाया, तीरथ बनाया पाणी, राष्ट्रसंत गाडगे बाबा सांगून गेले. तुकडोजी बाबांनी आम्हाला सांगितलं, तूने नाही जानी मैंने नाही जानी, क्या करते हो बात पुरानी. जे तर्कशिला त्या गोष्टी आम्हाला सांगा म्हणते. आजचा हिरो मी आहे. जरी मी दिसाले काढा असेल तर माझ्याकडे पहा, हिरो सारखा दिसतो का रे मी? नाही म्हणते ते. खूप हुशार पोर आहे तुमच्या इकडे. एकदा जोरदार टाळ्या होत्या की मुलं ही देवा घरची फुलं असतात. आजचा हिरो मी आहे. मी आज बोलून चालला जाणार आहे, पण विचार तुम्हाला करायचा आहे. तुमच्या पोरांना तुम्हाला शिकवायचं आहे, मोठं करायचं आहे काकू. म्हणून आपल्या आपण लग्नामध्ये अंतरपाठ धरतो. असा धरतो, कोण धरतो माहित आहे कोणाला? असा अंतरपाठ का बरं धरतो सांगाल का कोण आजपर्यंत? बरं आप्पाजी, इथं आप्पाजी असं, आप्पाजी लग्न केव्हा झालं तुमचं? कोणत्या वर्षी झालं? मी लिहून देतो तुम्हाला. तुमचं लग्न 15 वर्षाच्या आत असताना झालं, बरोबर का चूक? खोटं नाही बोलायचं. जेव्हा आप्पाजी 10 वर्षाची होते, 12 वर्षाची, आजी नाही म्हणत असं, तेव्हा लग्न केव्हा व्हायचे? लहानपणी व्हायचे. जेव्हा नवरी 5 वर्षाची असायची, 6 वर्षाची असायची, तेव्हा लहानपणी व्हायचे लग्न. नवरदेव असायचा 8 वर्षाचा, 9 वर्षाचा. आता ह्या लहान लहान लेकरी मग भाषण करायला चुलबुल करते थोडं. आता लहान लहान लेकराला काही समजत नाही. नवरदेव नवरीनं एकमेकाशी भांडणं नाही केले पाहिजे, एकमेकाला बोबड बाकड नाही केलं पाहिजे, मग तो शेताला व्यवस्था. ही प्रथा पहिलीपासून सुरू आहे. माहितीत लाया पण फेकते, तुम्हाला माहित आहे का? म्हणजे जे आपण करतो त्याचंही माहित असलं पाहिजे ना आपल्याला. कोण फेकतात लाया? काही लॉजिक, त्याच्यामागे एक लॉजिक आहे, त्याच्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, लक्षात ठेवा. ज्या ज्या प्रथा काही काही हिंदू धर्मामध्ये आहे, काही सोडल्या पाहिजे, काही आपण ऐकल्या पाहिजे. लाया कोण फेकतात माहित आहे? माहितीत पहिल्या काळामध्ये महिलांना स्मशानभूमीत जाण्याचा अधिकार नव्हता. होता का? म्हणून संत जनाबाई निघाल्या होत्या हातामध्ये विना घेऊन की डोईचा पदर आल्या खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, मला लोकांनी अडवलं तरी चालेल, पण मी विठ्ठलाचं दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. हा विद्रोह, तेव्हा बंडखोरी, तेव्हा क्रांती केली होती संत जनाबाईंनी महिलांच्या बाजूने. पहिले लोक महिलांना स्मशानभूमीत जाण्याचा अधिकार नव्हता, फक्त पुरुष मंडळी जात होते. समजा मयत गेली स्मशानभूमीत आणि एखादा पाहुणा जर लेट आला, सगळे लोक होते गेले, बाया घरीच आहे, तेव्हा कोणही नव्हता.
का घ्यायला या एक जण पाहुणा आला. मग आता तो स्मशानभूमीत जाय काय ना माणूसही नाही नेऊन द्याले म्हणून ते लाया टाकते लायला नाही बघू. हे त्याच्या माणसाचं कारण आहे. म्हणजे काही काही एका गावात असं तुला आपले अडनाव कोण असे आहेत. हो आपले काळे गोरे डोंबळे आहे, भाजी खाये, पोटदुखे, कानतोडे, नाकतोडे, शंभडे आहे. एका गावात गेलो, कार्यक्रमाला झाला उशीर, माझ्या गाडीचा चक्का झाला पंचर झाला चक्का. तर मग लोकांचे मध्ये आयोजकाचे फोन आहे, साहेब कवा येता, कार्यक्रमाला उशीर झाला, लोक बसले आहे, जेवण खावण करायची आहे, कवा येता साहेब कवा येता. आता मी एवढा त्रासलो, मी मोबाईल केला सायलेंट वर. एक मध्ये अननोन नंबरवरून फोन आला, मी उचलला. मी म्हटलं कोणाचा असं. तर जसा फोन उचलला, हॅलो म्हणे, मी डुकरीनबाई बोलतो म्हणे. कुठे आहे म्हणे तुम्ही, तारीख घेतली म्हणे, येऊन नाही राहिले म्हणे. म्हटलं काकू कोण बोलता, मी डुकरीनबाई बोलतो. गेलो बा गावात गेलो तर गावातले नाव हरणे, वाघ, आमच्या गावात वाघ आहे, वाघ, हरणे, अजून रंगारंगाची नाव होते. आता तिथं गेल्यावर असं वाटलं बा प्राणी संग्रहालय. जेवाले बसलो, गुलाबजामुन होते जेवाले. मी म्हटलं काका तुमचं सरनेम काय, ज्याच्या घरी पाहुणचार होता, तुमचं सरनेम काय. आता म्हणे हागे. म्हटलं उपास आहे. म्हणजे तुमची थट्टा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला कारण ते शूद्र होते. तुम्हाला राज्याभिषेक केल्याशिवाय राजा होता येणार नाही. महाराष्ट्रातल्या पंडितांनी ब्राह्मणांनी विरोध केला तेव्हा गागा भट्ट काशीवरून बोलवावा लागला. त्याने 700 होणं देऊन पैसे देऊन त्याच्याकडून राज्याभिषेक महाराजांनी करून घेतला. तेव्हा महाराजांचा छळ या लोकांनी केला. मग आता तुम्हाला शाबूत राहिलं पाहिजे. एवढे संतांचे महात्म्यांचे विचार जर आम्ही ठेवतो तर काही कोणाच्या माग लागायचं नाही. सर्व साक्षी जगतपती नकोची त्याला मध्यस्थी महात्मा ज्योतिबा फुले सांगायचे. म्हणून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आपल्या काही 25,000ची पूजा करायची नाही आणि काही 30,000ची पूजा करायची नाही. घरावर नाही काय करता 25,000ची पूजा. 25,000 रुपये तुमच्या पोराच्या ट्युशनला लावा, चांगल्या शाळेत टाका, पोरग शिकवा, बिबियाना आणा, थैल्या आणा, मोठमोठ्या चांगल्या लावा, कलमा आणा, कलमा लावा वावरात, चांगला संत्रा होईल, सोयाबीन होईल, पोरं शिकन. म्हणून हा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायचा. माझ्या बोलण्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर अजिबात माफी मागणार नाही. कारण आपण खोटं काही बोललोच नाही. बोललो का आपण खोटं. सत्य सत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता संत तुकाराम महाराज म्हणायचे. पण तरी तुमच्या गावातले लोक फारच चांगले आहेत. मी सगळ्याच गावात म्हणतो सर, पण तरी तुमच्या इकडे लय चांगले आहे. तुमच्या गावातले लोक चांगले आहे, विनम्रशील नम्रतेचे लोक आहेत. म्हणून माझ्या वाणीतून कोणाच्या भावना दुखावल्या असतील, माझ्या बोलण्यातून एखादा शब्द चुकीचा निघाला असेल तो मला परत द्यावा. आणि कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर विनम्र होऊन तुमची मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. आणि जे विचार माझे पटले असतील, एका साधारण शेतकऱ्याच्या पोराची ही तळमळ होती, बोलताना अनावधानाने माझ्या डोळ्यात पाणी आलं, मी भावनिक झालो, त्याबद्दल सुद्धा मी तुमची माफी मागतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, या कोवड्या कड्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी या मुलीमधून येणाऱ्या डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, IPS अधिकारी आहे. तुम्हाला असं वाटत असेल शाळेमध्ये झाल्यावर आपला विषय संपला, पण या पोरांना शिकवा, एवढं मोठं करा. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणायचे की माझ्या दाढीला जेवढे केस आहे तेवढे बहुजनाचे पोरं शिकवीन, डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, IPS अधिकारी करीन. तुमचे पोरं शिकवा, ही खरी शिवजयंती आहे. तुमच्या पोरांना चांगल्या शाळेमध्ये टाका, ही खरी शिवजयंती आहे. एवढाच आशावाद व्यक्त करतो. सगळ्यांनी आपले 2 हात वर करायचे आहे. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. छत्रपती